हॅलो हॅलो चिक. बोलूया आपण पुढच्या मॅचच्या दिशेने. एका बाजूला स्वयंभू पायगाव तर दुसऱ्या बाजूला आपण 94 कॉमन टीमला पाहतोय. दोन्ही टीमची पहिली पहिली मॅच आहे ना, त्या मॅचमधून जवळ असं वाटलं होतं की या दोन्ही टीम नक्कीच घरचा रस्ता पकडतील, परंतु लक फॅक्टर दोन्ही टीमच्या बाजूने पाहायला मिळाला. पहिल्या मॅचमध्ये स्वयंभू पायगाव संघ नक्कीच यस जितू शेट गवली फॅन टीम स्वयंभू पायगाव टीमची फलंदाजी आहे. तर गोलंदाजी आपण पाहणार आहोत टीम 94 कामन हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे फॅन टीम 94 कामन. यस मॅचला सुरुवात करा. कॉम्बॉक्समध्ये डॉक्टर गवली सर देखील आम्हाला जॉईन होतील. भिवंडी ग्रामीण समालोचक संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आहेत. भरपूर मोठमोठ्या इव्हेंटमध्ये आपण त्यांना ऐकलं आणि आज मात्र ते घरीच आहेत. अर्थातच घरच्या मैदानावर आहेत. त्यांना काल देखील आपण या ठिकाणी ऐकलं होतं, आज देखील आपण ऐकणार आहोत. बोलूया मॅचच्या दिशेने. मॅचला सुरुवात. षटकातील पहिला बॉल राहिल अन्सारी बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे कारण खाली क्षेत्र निवडलंय. शेवटच्या मोमेंटला बॉल स्टॉप केला गेलाय. त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट होत आहेत. पहिल्या बॉलवर या ठिकाणी 3 धावा पलून काढल्या गेल्यात. ही मॅच नक्कीच टफ फाईट पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. दोन्ही टीम चांगल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस दांडी 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 गुल त्रिफलाचित फलंदाज बाद. पहिल्या बॉलवर 3 धावा आणि त्यानंतर 6 चेंडू. यष्टांचा वेध घेणारा आपल्याला पाहायला मिळाला. यो मिस आय डेफिनेटली हिट हे चित्र पाहायला मिळालंय. नवीन फलंदाज आर्यन मैदानाच्या आतमध्ये येतोय. यावेळेस हा बॉल खोलवर टप्प्याचा होता. ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. सिंगल कंप्लीट. धावफलक सिंगल सोबत पुढे सरकले. 4 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या 3 बॉलचा खेळ पाहायला मिळालाय. राहिल अन्सारीच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. पुन्हा एकदा राहिल बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, मात्र बॉल त्यांच्या डोक्यावरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार.
वेल स्ट्रोक फ्रॉम समीर. षटकार आलाय समीरच्या बॅट मधून. या वेळेस मात्र बीट केलंय समीरला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. बॉल निर्धाव गेलाय. 5 बॉल टाकून झाल्यात आतापर्यंत. 10 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात, ज्यामध्ये एका षटकाराचा समावेश आहे. संदेश पाटील भिवंडीकर आपण या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे. अंतिम चेंडू पुन्हा एकदा उडवलाय ऑन साइडला. बॉल हवेत आहे. या वेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली येतात आणि झेलच्या स्वरूपात विकेट. समीरला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाची समाप्ती. 2 गडी बाद. 10 धावा धावफलकावर आहेत. तीन ओव्हरची ही मॅच, ज्यामध्ये मी तर म्हणेन 50-50 ही सुरुवात पाहायला मिळते. 10 धावा जरूर आल्यात, परंतु 2 महत्वाच्या विकेट्स पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला मिळाल्यात. नवीन फलंदाज तेजस आलाय. तर बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक दुसरं फेकण्यासाठी वैभव धूम येतोय. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन वैभव धूम. पाहूया कशा प्रकारे हे षटक हाताळेल. पहिला बॉल. या वेळेचा बॉल बॅटची मोठी गडा. नशिबाची साथ मिळते कारण बॉल गॅप मधून ट्रॅव्हल झाला आहे. मिळतील 4 धावा. चौकार. जाहीर केल्यानंतर सांगाल प्लेयर पाठवतो. हो टी शर्ट बॅग मध्ये होता. वैभव धूम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. एक विकेट देखील घेतली आहे. मयुरेश पहिला मॅचचा हेरो मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच लेदर बॉल क्रिकेटवर सातत्याने मेहनत चालू आहे त्याची. पहिल्या मॅच मध्ये डॉक्टर गवळी सर एक षटकार त्याच्या बॅट मधून आला होता
आणि ससुनोगा टीमला शेवटच्या ओव्हरमध्ये 9 धावांची आवश्यकता असताना ते षटक मयुरेशने हाताळलं होतं. कमालीची गोलंदाजी त्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. नक्कीच अंडर 15 कांगा लीग देखील खेळलाय. डॉक्टर गवली सर माहिती पुरवतात या ठिकाणी. या वेळेचा बॉल ऑफस्टिक सोडून हाताला होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. चांगला बॉल पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र कमबॅक चांगलं केलंय वैभव धूम या गोलंदाजाने. या आधीच्या मॅच मध्ये देखील चांगलं षटक फेकलं होतं. या वेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट केलं जात आहे मयुरेशला. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. बॉलनं बॅटमध्ये संपर्क झाला नव्हता. फटक्यामागे चुकीची निवड पाहायला मिळाली. खरं तर या फटक्यासाठी अगदी योग्य चेंडूची निवड करणं महत्वाचं असतं. हवाई बधूम या वेळेचा बॉल ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकलाय. 18 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 2 षटकं कंप्लीट झाल्यात परंतु त्यामध्ये आम्ही पॅनल्टीच्या 3 धावा प्लस करतोय. 21 धावा. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवर अतुल ठाकरे येतोय. संदेश पाटील भिवंडीकर आपण या ठिकाणी जॉईन व्हा. चिठ्ठीचा कार्यक्रम आहे. चिठ्ठी उडवली जाईल आणि त्यानंतर पुढचं शेड्यूल संपेल. सो आपण या ठिकाणी. डॉक्टर गवली सर तुम्हाला बोलावत आहेत. अतुल ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेचा बॉल जोरदार अपील. पंच मात्र सहमत नाहीयेत. लेग बाईच्या स्वरूपात ही धाव आली आहे. संदेश सरांचं म्हणणं असं आहे की संदेश लपणार नाहीये. नाईट क्रिकेट स्पर्धा असली ना तरी देखील कोणत्याही कोपऱ्यात तू बस, तुला सर ओळखून काढतील. असं मी म्हणत नाहीये, सर म्हणतायत. पहिल्या बॉलवर लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. धावफलक 22 वर पोहोचलाय. या वेळेचा बॉल भरपूर चांगला होता. काही कमालीचा चेंडू आपण पाहतोय. गुडलेतवरनं बॉलने उचली घेतली त्यानंतर बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. मयुरेश आतापर्यंत 4 बॉल खेळलाय आणि त्या 4 बॉल पैकी 3 बॉल निर्धाव केलाय. हे मात्र टीमला अपेक्षित नसेल. चांगली कामगिरी या ठिकाणी देखील करावी लागेल. पहिल्या मॅच मध्ये तर मयुरेशने दाखवलं होतं. 9 आहे परंतु 6 आहे. अतुल ठाकरे पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. अतुलकडे वेग आहे. चांगल्या वेगाने आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. या वेळेस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. नाही अगदी बरोबर उल्लेख या ठिकाणी डॉक्टर गवली सर आमच्यापर्यंत पोहोचवतात. कारण या फटक्यासाठी चेंडूची निवड अत्यंत महत्वाची आहे. लेग स्टिक किंवा लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू महत्वाचा असतो या फटक्यासाठी. प्लेड ऑन बॅटची कडा आणि त्यानंतर यष्टनचा वेध त्रिफलाची फलंदाज बाद.
फक्त ना फक्त 2 बॉलचा खेळ बाकी आहे या इनिंग मधील. धावा धावफलकावर झाल्या आहेत 23, 23 धावा. बॅट्समन कोण आला? नवीन फलंदाज रोनित आलाय. षटकातील पुढचा बॉल. अतुल ठाकरे पुन्हा एकदा. या बॉलर देखील जोरदार अपील. पायावर चेंडू जरूर आदळलाय परंतु ऑफस्टिक सोडून जाणार हा चेंडू. भाऊ पाटील सर त्या ठिकाणी सहमत नाहीयेत. लेग बाईटच्या स्वरूपात अजून एक धाव धावफलकावर. 24, 24 धावा झाल्या आहेत. षटकात दिला शेवटचा बॉल. या बॉल स्टॉपेज लागलाय. यष्टीरक्षकाच्या मागे बॉल स्टॉप केला गेलाय आणि त्या दरम्यान एक सिंगल कंप्लीट. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 25, 25 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 26, 26 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय स्वयंभू स्पोर्ट पायगाव टीमने. टीम 94 कामन सोबत. पहिल्या मॅच मध्ये देखील 4 ओव्हर मध्ये फक्त 31 धावा होत्या आणि त्या 31 धावा बनू दिल्या नव्हत्या. 32 धावांचे लक्ष जरूर होतं. नक्कीच ससूनवगड टीमला पराभवाचा धक्का दिला होता टीम स्वयंभू पायगावने. आणि आता मात्र या ठिकाणावर नक्कीच फक्त ना फक्त 26 धावांचे लक्ष जरूर आहे परंतु टीम पायगावला हलक्यात घेऊन चालणार नाहीये. त्यांच्याकडे गोलंदाज चांगले आहेत. 26 धावा रोखल्या जातील का की त्या उलट काढल्या जातील? संदेश पाटील यांचा गोड आवाज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. धन्यवाद. संदेश वखारे यांचा तुम्हाला आवाज ऐकायला मिळालेला आहे. सव्वीस धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. मागच्या 4 षटकामध्ये 32 धावा डिफेन्स केल्या होत्या स्वयंभू पायगाव संघाने. पाहूया आता 26 धावा डिफेन्स होत आहेत का. समोरच्या संघाने अतिशय चांगला क्रिकेट खेळलेला आहे. 94 कामन खास करून राहिल अन्सारी आणि अमन या 2 खेळाडूंनी प्रभावित केलेला आहे या स्पर्धेमध्ये आणि तेच दोघे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 3 षटकाचा सामना आहे. नॉन पॉवर प्ले आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळेस पॉवर प्ले नसतो तेव्हा थोडंसं गोलंदाजाला ॲडव्हान्स देखील असतो की जास्तीत जास्त खेळाडू डीपमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज असतात. आज घरच्या मैदानावर पुन्हा एकदा अग्निपरीक्षा. एक बलाढ्य संघ समोर आहे.
पाहूया कोणत्या प्रकारची सुरुवात होत आहे. गोलंदाजाने सुरुवातीला ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती समीर, ज्याने सुरुवातीला 4 चेंडूमध्ये 3 विकेट घेतली ना, ती जर गोलंदाजी झाली नाही ते तर मग स्वयंभू पायगाव टीम संघाला इथून कोणीच थांबवणार नाहीये ट्रॉफी घेण्यापासून. चला चेंडूची मागणी केली आहे. मजबूत काठी की बल्लेबाज राहिल अन्सारी मागच्या मॅच मध्ये नक्कीच गोलंदाजांच्या मागे पडले होते. क्षेत्ररक्षण लावला जात आहे. गोलंदाज तयारीमध्ये आहे. पंच सुनील म्हात्रे सर आणि भाऊ पाटील पंचांच्या भूमिकामध्ये आपण पाहतोय. आज प्रेक्षकांच्या माध्यमातून त्यांना देखील बक्षीस मिळालेलं आहे. चला मॅच ऑन. गोलंदाज समीर तयारी करताना फ्रंट लाईन गोलंदाज. आज हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी सर थोडेसे इंजर्ड आहेत. घरून मॅचचा आनंद घेत आहेत. संघासाठी शुभेच्छा तर नक्कीच आहेतच. सुरुवात इथे झाली आहे मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली. महत्वाचा विकेट होता राहिल अन्सारी. असं वाटतंय की झोप झाली नाहीये त्या फिल्डरची. 26 धावा डिफेन्स करायचे आणि अगदी असं वाटतं की झेल झालीच आहे. काही व्यासपीठावर बसलेले पाहुण्यांनी टाळ्या देखील सुरू केल्या होत्या मात्र झेलही सुटले आणि जीवनदान राहिलला कदाचित माग पडेल. समीर थोडस निराश आहे. राहिलचं खातं ओपन झालंय 2 धावेने. सुरुवात चांगली आहे. स्विच इट पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली आहे. धाव नाहीये. कमबॅक पाहतोय आपण. 18 चेंडू मध्ये 26 धावा थांबवायचे आहेत. पहिलाच झेल उडाला होता. प्रेक्षकांचा प्रतिसाद आपण पाहतोय. आपल्या संघाला सपोर्ट म्हणून संपूर्ण पायगावचे हे सर्व प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठ्या संख्येने ते उपस्थित झालेले आहेत. समीर आपल्या तयारीमध्ये. चांगला स्विंग आहे. गोलंदाजी चांगली करताना आपण पाहतोय मैदानामध्ये. समोर हेलिकॉप्टर फ्राई लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये. अखेरकार राहिल अन्सारीला परतीचा प्रवास करावा लागेल. मिळाला पहिला विकेट. बनवला गोलंदाजाने. राहिल अन्सारीचा विकेट मिळाल्यानंतर थोडासा दबाव देखील आलेला आहे 94 कामन टीम संघावर. अतुल आलाय. अतुल ठाकरे मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आज असंही गोलंदाजी साथ देते पायगाव संघाला. अपेक्षा समीर कडून फार आहे आणि समीरने फायनली विकेट घेतलाय. अजून एक विकेट. आमनचं विकेट बाकी या मॅच मध्ये. मात्र अतुल जर सुरू झाला ना त्याला थांबवणं कटिंग होईल. रॉयल स्टार ग्रुप हा जो ग्रुप आहे ना त्या ग्रुपचा सर्व पैसा उचल मॅचेस कालपासून आपण पाहतोय. ब्रह्मावती माता खाडी चषक 2026 या स्पर्धेचा मेगा फायनल डे. आणि आता गोलंदाज समीर पुन्हा एकदा तयारीमध्ये. अतुल ठाकरे आलेला आहे. रुपेश काठे आपण कुठेही असाल आपण VIP डेजवर यायचे. सुदेश यांच्याशी संपर्क साधायचे आपण. समीर मॅच गरम झाली आहे आणि आता पाहतोय की स्विंग अँड मिस. अगदी भन्नाट वेग पाहतोय आपण गोलंदाज समीरच्या माध्यमातून. आपल्याकडे जो अनुभव आहे ना तो अनुभव आपल्या गोलंदाजीमध्ये वापरताना पाहतोय आपण.
चांगली गोलंदाजी आहे. आज स्वयंभू पायगाव खेळत आहे आणि डॉक्टर गवली सर या व्यासपीठावर आपण पाहतोय. नक्कीच आमचे पाहुणे आहेत रुपेशजी काटे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोठा फटका ऑन साईडला, एक मारा लेकिन सॉलिड मारा, भरपूर दूर. मला वाटत नाही की चेंडू मैदानामध्ये पुन्हा येईल. षटकाराने इथे आघात झालेला आहे. अतुल ठाकरे ऑन फायर नाव. 26 धाबा बनवायचे आणि अतुलला देखील ठाऊक आहे फक्त एक मोठा फटका खेळायचा आहे आणि तो समीरच्या अगेन्स्ट आलेला आहे षटकार. शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा आपण पाहतोय. अतुल ठाकरे स्ट्रायकिंग वर पाहतोय आपण. गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयारीमध्ये. थोडस रनअप आहे, जो चुकला आहे नक्कीच पुन्हा एकदा आपल्या जागेवर जाईल. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. सुनील म्हात्रे सर अंतिम चेंडू पहिल्या षटकाचं. ऑफ स्टिकचा चेंडू, अपील होते जोरदार. नक्कीच दोन्ही पंच पाहतायत एकमेकाकडे आणि आता जवळ येत आहेत. दोन्ही पंच जवळ येत आहेत. भाऊ पाटील आणि सुनील म्हात्रे सर चर्चा करतील. चर्चा देखील होणं फार महत्वाचं आहे. स्पर्धेला खर्च भरपूर केलेला आहे. फ्लडलाईट मध्ये तुम्हाला खेळण्यासाठी हा प्लॅटफॉर्म दिलेला आहे चॅम्पियन असोसिएशन या कमिटीला. पाहूया पंच जागेवर जात आहेत, कोणत्या प्रकारचा हा निर्णय घेतील. फक्त बीमरसाठी आहे. तुम्हाला DRS जो असेल तो फक्त बीमरसाठी असेल. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपर. पंचांचा निर्णय जो असणार आहे तो अंतिम असणार आहे. तर इथे आपण पाहतो की षटक समाप्त झालेला आहे. धावा झालेले आहे. त्या धावफलकावर 8 धावा. कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण. समीरने आपला 100% दिलेला आहे. एक षटकार जरी आला मात्र 8च धावा खर्च केलेल्या आहेत आणि महत्वाचा विकेट राहिल अन्सारीचा विकेट मिळालाय. प्रज्वल आलाय. प्रज्वलला इथून मी एकच म्हणेल की विकेट टू विकेट गोलंदाजी आणि महत्वाचा विकेट म्हणजे अमन. पुन्हा एकदा सांगतो, पंच जो निर्णय देतील तो अंतिम असणार आहे. या स्पर्धेमध्ये तुमच्यासाठी फक्त बीमर चेंडूसाठी एक DRS आहे, प्रत्येक संघासाठी येतो आणि जर तो रिव्ह्यू जो आहे सक्सेस झाला तरच पुन्हा तुम्हाला घेता येईल. प्रज्वल पहिला चेंडू टाकताना बॅटर अमन सज्ज होता आहे. महत्वाचा षटक असे दोन्ही संघासाठी. इथून जर धावा आले ना तर मग 94 कॉमन टीम संघाला कोणी इथे थांबवणार नाहीये या स्पर्धेची ट्रॉफी उचलण्याकरिता. मागच्या मॅच मध्ये लक फॅक्टर राहीलने सामना जिंकून दिला होता. स्विच इट अमनचा फेवरेट स्ट्रोक आहे आणि हा चेंडू थांबणार नाहीये, मैदानाच्या बाहेर चाललाय. हे फटके आम्ही नेहमी हटा भिवंडी दीपक मडवी सरांचे आम्ही नेहमी बघितलेले आहेत आणि आज आपण पाहतोय की अमनच्या बॅटमध्ये येणारा हा चौकार पाहतोय आपण. धावसंख्या 12 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. भावेश पाटील आपण पुढील 2 चिठ्ठ्या बनवायच्या आहेत. संपूर्ण आयोजन कमिटी आपण पाहतो की मैदानाच्या चारही बाजूने सज्ज झालेली आहे. रॉयल स्टार ग्रुप काडी. गोलंदाज तयारीमध्ये प्रज्वल. पहिला चेंडू अटॅक अमनचा पाहतोय आपण. अमनने आपलं खातही ओपन केलंय चौकारानं. शॉर्ट बॉल समोर शतरक्षक आहे मात्र चेंडूपर्यंत पोहोचणार नाहीये. 1 बाउन्स नंतर कलेक्ट केल्यानंतर आपण पाहतो एक धाव पूर्ण केली गेली आहे आणि आता अतुल ठाकरे ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता त्याला स्ट्राईक दिली अमननं. धावा झालेल्या आहेत. त्या धावफलकावर 13 झालेल्या आहेत. अजून 13 बनवायचे आहेत. 10 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. आज फलंदाजी करत असताना टीम पायगाव संघाच्या खेळाडूंनी भरपूर निराश केलं, खास करून नितीननं.
त्यानंतर तेजस आणि मयुरेश जास्तीत चेंडू खेळले होते. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रज्वल तिसरा चेंडू षटकात टाकताना पाहतोय आपण. खराब चेंडू आहे. लेग स्टंपच्या भरपूर बाहेर टाकला होता आणि चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आला होता आणि भरपूर दूर कुठे निघून गेला. सीमा रेखा पार षटकार पाहतोय आपण. असं वाटतं की आयोजकांचं थोडंसं वेळ वाचेल ज्या प्रकारचा हा खेळ आहे. पायगाव मधून आपण पाहतो की प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला या स्पर्धेला आणि आता तेच प्रेक्षक जे आहेत घरच्या दिशेने जात आहेत. सध्या निखिल पाटील थोडीशी चर्चा करताय कामन संघ बरोबर की व्यवस्थित आहे का. यस, त्यांना हा शो आवडलाय म्हणूनच त्याची बॅटिंग चांगली आहे. प्रज्वल एखादं विकेट जाता जाता ओ मोठा पटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला की नाही पाहूया आपण. पंच सांगतायत लेग बायच्या स्वरूपात ही धावा आहे. धावा झालेल्या आहेत त्या 20 धावा. 6 धावांची आवश्यकता आहे. अमन फिनिश करेल का पाहूया आपण. आठ चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज प्रज्वल राईट आर्म ओ द विकेटने. अमन सज्ज होत आहे. चांगला स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेग डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. आज वसईवरून आयोजक रॉयल स्टार ग्रुपच्या सर्वच सदस्यांसाठी भेट देण्याकरिता वसईवरून पाहुणे भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित देखील राहिलेले आहेत. 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. पाहूया हा चेंडू जर डॉट झाला तर शेवटच्या 6 चेंडूमध्ये प्रयत्न करू शकतो पायगाव टीम. महत्वाचा चेंडू असेल पायगाव संघासाठी देखील. प्रज्वल आलाय. फायनली त्याने डॉट चेंडू टाकला. आता शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. अमोल तांगडी भरपूर मेहनत घेताना आपण पाहतायत. जिथे कमी तिथे आम्ही. मग पंचांची भूमिका असो ते पंच बनून जातात. मग सत्कार करायचा असेल पाहुण्यांचा ते सत्कार करतात. चेंडू फेकायचे चेंडू फेकतायत. ओलेंटर बनायचंय ओलेंटर बनतायत. सर्व काम आपल्याला येत आहेत. नितीन पाहूया आज बॅट चालली नाहीये. किमान नशिबाची साथ असावी या खेळाडूकडे जेणेकरून हा सामना पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. जसं आपण मागचं मॅच 94 कामन संघाचा आपण बघितलं होतं. आता अमन ज्या प्रकारे खेळत आहे असं वाटतं की येणाऱ्या पहिल्या 2 चेंडूवर मॅच फिनिश होईल. आता काम सोपं नाही आहे. 5 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूचा खेळ आहे. नितीन गोलंदाज आहे. एक युवा टॅलेंट गोलंदाज पाहतोय आपण. समोर अमन 6 धावांवर खेळत आहे. मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक बघत राहील कारण की चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय षटकार फ्लॅट 6. देखील संदेश कामन संघाने सामना जिंकलं तेव्हा डॉनचं संगीत लावलं होतं डीजे ऑपरेटरने. सांगून ठेवले की काय मै हूं डॉन. तर या मॅचचं मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने चांगली गोलंदाजी केली त्याचा देखील उल्लेख करू आपण. एक विकेटही मिळालं.